कोण सोडू श्रीराम वायासी नावे जना सारिके व्यर्थ काओ सनावे सदा सर्वदा नाम वाचे वसोले मनी पापिनी ते वसोले श्रीराम मनावी कमापूर्ण हो बोलण्याचा गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं सर्वं मे रघुनन्दना गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हे माझा प्रभू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्याचिता मनाची मात चले देते श्रीराम मृगशंक्षितले संबोधयं सज्जना ग्रंथयोरचं सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिरं पठनेन सर्वविदुषां स्वान्तःकारि सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयतो रामदासो भावाटते अन्तरित्वावसावे दासबोधासि त्वाबोधभावे अपत्या पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः अनेन क्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपुरवेशा कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ उभारणी दशक 13वा समास 3रा उभारणी निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम ब्रह्माणी आकाशावनी विशाल निर्मलानी निष्ठ निर्विकारी श्रीराम ऐसी आसता तिथे काळ तिथे आरंभला भूगोळ तया भूगोळाचे मूळ सावधायिका श्रीराम परब्रह्म आसता
आत्म्यासी तयापासून जन्म वायुसी वायुपासून तेलासी जन्म झाला श्रीराम वायुचा कातरा दसवटे उष्णे मधली पेटे सूर्यबिंबते प्रगटे आई श्रीराम वारुको शीतळ तेथे निर्माण धावे जळ हे जळ वायुजी गोकुळ निर्माण झाला श्रीराम त्या गोकुळाचे कोटी अनंत विधाच्या कोटी मृत्युमानागती श्रीराम पृथ्वीयोगी नाना रंग पत्रे पुष्पांचे रंग नाना सौंदर्य श्रीराम पत्रे पुष्पे फळे फुल नाना वर्ण नाना रसायन नाना धान्य वेगवेगळे श्रीराम अन्नापासून झाले रीत प्रेतापासून प्राणी पदक ऐशी रचित उत्पत्तीची श्रीराम पृथ्वी आणि सकळांचे बीज ऐसे हे नवनवोद चौऱ्याऐंशी लक्ष दिवयोनी निर्माणामध्ये लोककिनी भिन्न पाण्यापासून जन्मते पाणी नसतावरती सगळं प्राणी श्रीराम हे अनुमानाचे बोलणे त्याचा वरा प्रत्येकी वेदशास्त्रे पुराणे प्रत्येक श्रीराम हे अनुमानिक ज्ञानेना प्रत्यायन सकळ जना व्यवसाय नाही श्रीराम व्यवसाय निवृत्ती पाहिजे प्रचिती प्रचितीला मान्य सुखी येतहीन श्रीराम ऐसा सृष्टी रचनेचा विचार सकळ बोला प्रकार संवाद तोही ऐका श्रीराम पासूनी शेवटवरी आत्मारामची तरी योग्य श्रीराम पुढे संवाद निरोपीला श्रोते पाहिजे ऐक्याला तुझ्या उपरी झाला समाज पूर्ण श्रीराम इतिहास बोधे शिष्य संवादे वाणी निरूपणाम समास तिसरा श्रीराम जय 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 रघुवीर समर्थ दशक 13वा समास तिसरा उभारणी निरूपणनाम श्री सद्गुरु समर्थ आपल्याला या ठिकाणी परत या जगाची या ठिकाणी असणारी जे काही निर्मिती झालेली आहे ती निर्मिती आपल्याला पुन्हा वेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मगण आणि पोकळ आकाशावनी विशाल निर्मल आणि निश्चल निर्विकारी परब्रह्म जे आहे ते घन स्वरूप आहे त्या ठिकाणी सगळ्यापेक्षा ते काही वेगळं आहे परब्रह्म आणि असा कित्येक काळ गेल्यानंतर त्या ठिकाणी भूगोलाची निर्मिती अशा पद्धतीनं झालेली आहे तर तिथं संकल्प उठीला चंचल असणारा त्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला तो कोणाला निर्माण झाला त्याला आदिनारायण म्हणतात ते आदिनारायण परमात्म्याला तो संकल्प काय झालेला आहे निर्माण झालेला आहे पण हा आदिनारायणाला जगदेश्वर आणण्याकरता या परमात्म्याला जगाचं ईश्वर बनवण्याकरता त्याला मूळ माया या परब्रह्माला मूळ माया त्या ठिकाणी लागली आणि मूळ मायेमुळे हा जगदेश्वर झाला ब्रह्म मायेमध्ये आल्यामुळे ईश्वर झालं आणि आत्मा अविद्येमुळे आल्यामुळे जीव झाला माया उपाधी शिव झाला आणि अविद्या उपाधी जीव झाला आपण जीव आणि शिव व्हायला कारण त्या ठिकाणी देव व्हायला कारण देवाला मूळ माया आहे आणि आपण जीव होण्याकरता कारण आहे त्या ठिकाणी अविद्या आहे म्हणजे त्या ठिकाणी अज्ञान आहे आपण जीव होण्याकरता कारण म्हणून
अविद्या उपाधी म्हणजे त्या ठिकाणी अज्ञानाने जीव झाला आणि माया उपाधीने तो काय झालेला आहे, ईश्वर झालेला आहे, शिव झालेला आहे. मग परमात्म्यामध्ये आपल्यामध्ये फरक काय आहे, तर आपणही ब्रह्मच आहे आणि तोही ब्रह्म आहे, परंतु फरक असा आहे त्याच्यामध्ये की त्या ईश्वराची जी उपाधी आहे ती शुद्ध सत्वगुणी उपाधी आहे आणि म्हणून शुद्ध सत्वगुणी उपाधी असल्यामुळे ईश्वर त्या ठिकाणी सर्व ज्ञानता आहे, सर्व जाणता आहे, सर्व संत, सर्व अंतर्यामी, तो सर्व करता अशा पद्धतीचा तो आहे. आणि तुमची आमची उपाधी अविद्या अज्ञान असल्यामुळे आपण त्या ठिकाणी अज्ञानी आहोत. आपण सर्व करता नाही, सर्व जाणता नाही. त्या ठिकाणी आपण असणार अशा पद्धतीने असणार जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये काय आहे, फरक आहे. आणि दुसरी गोष्ट, ईश्वराला जरी मायेने त्या ठिकाणी निर्माण केलं असलं, परंतु ईश्वराच्या ताब्यामध्ये ती माया आहे आणि जीवाला अविद्येने उपाधी निर्माण केलेलं आहे, पण जीव अविद्येच्या ताब्यामध्ये आहे, जीव अज्ञानाच्या ताब्यामध्ये, अविद्येच्या ताब्यामध्ये आहे आणि ईश्वराच्या ताब्यामध्ये माया आहे. आणि म्हणून एक फूट अभंग आहे, पण त्याचा अर्थ अत्यंत सुंदर आहे. तर ती बाई जी असते ना, ती म्हणते म्याच माझ्या पतीला जन्म दिलेला आहे, अगोदर मी त्याची माय होते आणि नंतर काय प्रकार झाला काय माहिती, तो माझा काय झालेला आहे, नवरा झालेला आहे. त्याचं कारण आहे, जी जन्म देत असते ती आई असते आणि जी त्याच्या स्वाधीन राहत असते, त्याला समर्पित होत असते, त्याच्या मतानुसार वागत असते ना, ती पत्नी असते. मग या परब्रह्माला जेव्हा माया उपाधी लागून जेव्हा तो परब्रह्मच ईश्वर झाला, ईश्वर व्हायला कारणीभूत कोण आहे, तर माया आहे. म्हणजे ही माया कोण झाली, त्याची माय झाली. माया कोण झाली, त्याची माय झाली. आणि नंतर ईश्वराच्या ताब्यात, ईश्वराने त्या मायेला ताब्यात घेतलेला आहे. परमात्मा म्हणतो जीवात माझ्यात फरक काय नाही, पण अर्जुना तू मायेच्या ताब्यात आहे आणि माझ्या ताब्यात माया आहे, एवढाच आपला काय आहे, फरक आहे. एवढा आपला काय आहे, फरक आहे. तर त्या ठिकाणी ज्या चौथ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णने सांगितलं की हे बघ म्हणले, असं काही समजू नको की मी तुला आत्ताच ज्ञान सांगतो आणि तू आत्ताच युद्ध करतो, असं नाही. तर हे ज्ञान पूर्वी मी सूर्याला सांगितलेलं आहे. इमं युवसते योगं प्रोक्तवान हमो युवस्वान म्हणजे ब्राह्मणोक्षवतो ब्रवीत. ते ज्ञान सूर्याला सांगितलं, सूर्याने नंतर ते मनुला सांगितलेलं आहे, मनुने नंतर ते युवस्वान राजाला सांगितलेलं आहे, युवस्वान राजाने त्या ठिकाणी प्रजापती राजाला सांगितलेलं आहे. आणि पुढे चालून असं ते ज्ञान चालत चालत आल्यानंतर हळूहळू ते ज्ञान लुप्त झालेलं आहे. त्याचं कारण पुढे जे नंतर राजे झाले ते त्या ठिकाणी असणारे अज्ञानी झाले, त्यांना ज्ञानाची आसक्ती राहिली नाही आणि मग त्या ठिकाणी हे ज्ञान पुन्हा लोपले गेलं. आणि लोकलेलं ज्ञानच आता पुन्हा प्रगट करण्याकरता अर्जुना तुझ्या रूपाने मी हे पुन्हा जगाला सांगायला लागलो. तर हे पहिलं मी सूर्याला सांगितलं होतं. नंतर का लोकले गेलं, तर कामी कामी बरू देहाची वरी आदर आणि म्हणून पडला ईश्वरू आत्मबोधाचा. त्या ठिकाणी हे सगळे प्राणी ज्ञानेश्वरी कोणी घेतली, हे सगळे जे काही प्राणी होते हे कामाने भरून गेले. त्यांच्या हृदयात काय निर्माण झाला, काम निर्माण झाला आणि मग त्या ठिकाणी देहावरती त्यांचा काय झालेला आहे, आदर निर्माण झाला. आणि देहावर आदर निर्माण झाल्यामुळे आत्मबोधाचा त्यांना काय झालेला आहे, विसर पडलेला आहे. असा काही अध्यात्मातला वेदातला विषय निघला की दादा खूप मन लावून ऐकत. प्रत्येक श्रोत्याची मला चढून लागत असते. चित्र हे हो नाही लगेच ते वळले जातं, तिकडं खेचले जातं. इमं युवसते योगम प्रोक्तवान हनोव्यम विनोस्वान मनवे ब्राहतो मग देव म्हणे आगा पंडू सुता. हाची योग आम्ही दिवस होता कधीला परिती वार्ता बहुत दिवसाची. हे खूप दिवसाचं आहे. दिवस स्वतःला मी कधीलं दिवस स्वतःने रवीला सांगितलेला आहे.
योग स्थिती आवडी निरूपिली बरवी मनुप्रती. रवीनं म्हणजे सूर्याने मनुला सांगितलेलं आहे. मनुने अनुष्टून इक्ष्वाकू राजाला सांगितलेलं आहे. ऐशी परंपरा विस्तारली आद्यगा, अशी ही परंपरा त्या ठिकाणी विस्तारित झालेली आहे. एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्षयी स कालेने महता योग नष्ट परंतप. ही कालमानाने त्या ठिकाणी चालत आली आणि नंतर योगा परत्वे ती हळूहळू नष्ट झाली. का बरं नष्ट झाली? तिथून पुढे त्या ठिकाणी आव्हातली आस्त बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. नंतर लोकांची जी बुद्धी आहे ना ती आवडल्या गेली त्या ठिकाणी, म्हणजे वेगळ्या रस्त्याला लागली, वेगळ्या मार्गाला लागली आणि विषय सुखच माणसाला आवडू लागलं. आणि जीव तैसी उपाधी आवडी लोका, प्रत्येक जीवाला विषयाची उपाधी आवडू लागली. आणि विषयाची उपाधी विषय आवडल्यामुळे जो परमात्मा आहे त्या ठिकाणी जे काही ज्ञान आहे ते ज्ञान दूर गेलं. जर एखादा घर जर त्या ठिकाणी कांद्याने भरलेला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्वारी टाकता येत नाही. पहिले ते कांदे काय करावं लागतील? काढावं लागतील. तसं हृदयामध्ये पहिले विषय भरल्यामुळे ज्ञानाला जागा राहिली नाही. आणि मग हे राजर्षी लोक हे ज्ञान जाणते न झाल्यामुळे ते लुप्त झाले. ते काय झालं? ज्ञानोबाराईने याच्यावरती दृष्टांत दिला. माऊली म्हणतात एरवी तरी खवण्याच्या गावी पाऊटावी काय करावी, मग जातेंदारवी काय. उघड्याच्या गावाला त्या ठिकाणी कपडे नेले विकायला, तर ते कपडे कोण घेणार आहे? कारण गाव कोणाचं आहे? उघड्याचं. उघडे आडनावाचे नाही, म्हणजे तिथं कपडेच घालीत नाही. तिथं कपड्याला काही महत्व नाही. तुमचे कपडे खरेदी होणार नाही. सांगे जात्यंदा रवी काय अर्थी? जात्यंदा मनुष्य आहे, मुळात आंधळा मनुष्य. तिथं सूर्याचं काय काम आहे? सूर्य उगवला तरी काही नाही. माऊलींची सुंदर त्या ठिकाणी दृष्टांत आहे. चंद्रादय आरते जयाचे डोळे फुटते ते कावळे केवी जाणते ओळखते. चंद्र उगवण्याच्या अगोदरच कावळ्याचे डोळे जातात संध्याकाळी, आणि मग ते कावळे चंद्राला ओळखत नाही. आणि सूर्य उगवायच्या अगोदर डुडुळाचे डोळे जातात आणि मग ते डुडुळ सूर्याला ओळखत नाही. डुडुळ म्हणजे नाही का नाही. तैसी वैराग्याची शिवण देखीती, जे विवेकाची भाषा विनती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वर आहे. तसं एखाद्या माणसाला विवेकाची भाषा त्याच्याजवळ कधी येत नाही. वैराग्याच्या गावाला तर नाही, पण त्या शिवाला पण तो कधी जात नाही. वैराग्याच्या शिवाला जात नाही. आणि मग ज्याला विवेकाची भाषा नाही, वैराग्याची शिव कधी नाही, आणि तशा मूर्ख माणसाला माझ्या ईश्वराचं काय घेणं देणं, माझ्या ज्ञानाचं त्याला काही घेणं देणं नाही. म्हणून ही परंपरा आतापर्यंत लुप्त झाली. आणि मग मी तुला आता, तू काय अधिकारी असल्यामुळे मी तुला सांगायला लागले. अर्जुन म्हणला काही गप्पा मारतो, एक वर ते दोर मारतो. तर त्या ठिकाणी अर्जुन म्हणू लागले काही गप्पा मारतो. लय झालं तर माझ्या आणि तुझ्या जन्मामध्ये लय झालं तर 10 वर्षाचं अंतर असेल. तू थोडा मोठा आहे आणि मी लहान, पण आत्या भाऊच आहेत ना आपण एकामेकाचे. आणि कवाचा सूर्य, कवाचा तो मनु राजा, कवाचा विक्षुक राजा, त्याला ज्ञान सांगितलं म्हणतो आम्ही ऐकतो म्हणून काही टपारे सोडून देतो. अर्जुनाने त्या ठिकाणी प्रश्न, अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेत द्विजानियंतो माधव प्रोक्तवानिती. अरे काय सांगायला लागलास? कवाचा सूर्य आहे आणि तुम्ही आम्ही आताचे आहे, काय का नाही. अर्जुनाने त्या ठिकाणी देवाला त्या ठिकाणी विचारलं, जे मागील जे वार्ता तू सांगितलेली होती अनंता, ते नाविक माझ्या चित्ता माने चिना. अरे तो जो काही दिवस होते ना, तो तुमच्या आमच्या वडिलाला वाडवडिलाला माहित नाही, आणि तो सांगितलं म्हणतो हे देवा मला काही हे पटत. देवाने कोणा सांगितलं? देव म्हणतात अर्जुन ऐक, श्री भगवान वाच बघून मे व्यतीतानी जन्मानी तवच्या अर्जुन तान्यम वेद सर्वानी नको व्यक्त परंतप. अरे अर्जुना, तुझा माझा जन्म आताच झाला असा नाही. खूप दिवसापासून आपण बरोबरच आहे. अनेक जन्मामध्ये तुझा आणि माझा संबंध आहे. तुझा आणि माझा त्या ठिकाणी अनेक जन्मामध्ये काय झालेला आहे, त्या ठिकाणी आपण जन्म घेत 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 त्या ठिकाणी आलेलो आहे. एवढंच आहे. तो श्रीकृष्ण म्हणे पंडू सुता तो येऊस तो जय होता, ते आम्ही नसो आयची चित्ता भ्रांती जरी तुझी,
त्या विवस्वताच्या टायमाला आपण नव्हतो असं नाही, आपण दोघंही त्या टायमाला होतो. पण हे मला त्याचं ज्ञान आहे, तुला त्याचं ज्ञान नाही. मला त्याचं ज्ञान काय आहे? का बरं आहे? मी ईश्वर आहे. मी मायेने माझा जन्म झाला, पण ती माया माझ्या ताब्यात आहे, म्हणून मला ते सगळं मागचं ज्ञान आहे. आणि तुझा पण जन्म मायेमुळे झाला, पण तू मायेच्या ताब्यात आहे, म्हणून तुला ते ज्ञान. हे आपलं उत्तर आहे. हे आपलं काय आहे? उत्तर त्या ठिकाणी आहे. तरी गा तू का हे नेनसी पै जन्मी आम्हा तुम्हाशी बौद्ध गेले परी ती नसनरशी आपली तू. तुमचा तुझा अर्जुना माझा जन्म आणखी अनेक पद्धतीनं झालेला आहे. मागच्या जन्मात आपण वेगळे असतो, पण त्या ठिकाणी आहेतच. त्या टायमाला मी तुला ज्ञान सांगितलेलं आहे, तू पण ग्रहण केलेलं आहे. ही काय आपण एका जन्मामध्येच आलोत असं नाही, आपण संख्येनं अनेक जन्म घेत घेत त्या ठिकाणी इथं आलेलो आहे. हा नर नारायण आपण सोबतच आहोत. पण त्या ठिकाणी मला हे सगळं मागच्या जन्माचं ज्ञान आहे आणि तुला ती मला अवताराचं ज्ञान आहे आणि तुला मागच्या जन्माचं. आपल्याला मागच्या जन्माचं ज्ञान आहे का? आपण कोण होतो सांगता का? केलं तुम्ही मागच्या जन्मात कोण होतो? नाही ना. काल काय भाजी खाली सांगता का? नाही ध्यानात राहत ना. डबल पैसे मागत येत शिलावून आहे की नाही? मांडून ठेवायला लागते. का बरं आपल्या ध्यानात राहत नाही? आपली उपाधी अविद्या आहे म्हणून. आपली उपाधी अविद्या अज्ञान आहे म्हणून आपल्या जीवाच्या काही ध्यानात राहत नाही. मागचा जन्म आपल्याला कळत नाही. त्या ठिकाणी देवाची जी उपाधी शुद्ध सत्वगुणी त्या ठिकाणी काय आहे? माया आहे. शुद्ध पाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रतिबिंब दिसतं आणि गढूळ पाण्यामध्ये पाहिलं तर प्रतिबिंब दिसत नाही. आपली जी उपाधीची गढूळ आहे, अज्ञानाची आहे, गढूळ उपाधी असल्यामुळे आपल्याला काही जाणत, आपण अज्ञानी आहोत, आपण पाप पुण्याने मिश्रित त्या ठिकाणी आपण आहोत. आणि म्हणून अशा पद्धतीनं सांगितलं. म्हणून हे मागे मागवे मागील मज आठवे मी आजही परिसंभवे प्रकृती होई. म्हणून मला हे सगळं मागचं आठवतं. अर्जुना खरं सांगू का तुला, मी जन्मणारा नाहीच आहे, परंतु ही धर्माची स्थापना करण्याकरता मी स्वतः मायेचा अंगीकार घेऊन जन्मतो. जन्मतो म्हणजे अवतार घेतो. तुझा जन्म योनीतून आहे आणि माझा जन्म अयोनी आहे. माझे आवेत्व, मी जन्मलो तरी माझे आवेत्व नाश पावत नाही. माझ्या निर्गुण निराकाला त्या ठिकाणी काही होत नाही. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनवायसा आवडे, ती भ्रांती बुद्धी तरी घडे येवी नाही. भ्रांती बुद्धीमुळे तुम्हाला असं वाटतं की हा माझा कृष्ण माझा आत्या भाऊ आहे, हा कृष्ण माझा दोस्त आहे, माझा मित्र आहे आणि तो माझा सारथी झालेला आहे. पण तसं नाही बरं. तसं नाही. मी निर्गुण निराकार परमात्मा आहे आणि जरी मी सगुण साकार श्रीकृष्ण झालेले तरी माझ्या अव्यक्त रूपाला काही धक्का लागत नाही. त्या ठिकाणी अशा भ्रांती बुद्धी गेली की मी परमात्मा तुला कळणार आहे. 11व्या अध्यायामध्ये त्याला अर्जुनाला त्याचं स्वरूप कळालेलं आहे. अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. तैसा अमृतची मी कीर्ती परी परपुती देते साकारपणे नटनटी कार्या लागी. मी अमृत स्वरूपाचा आहे, मी निर्गुण निराकार स्वरूपाचा आहे, पण प्रकृतीचा अंगीकार घेऊन मी त्या ठिकाणी सगुण साकार झालेलो आहे. कसं? नट नटी कार्या लागी. एखादा नट आणि एखादी नटी नाटकामध्ये काम करण्याकरता त्या ठिकाणी अशा पद्धतीचं पात्र घेऊन ते काम करीत असतात. वास्तविक ते काय असतं? ते वेगळ्या स्वरूपात असतात, पण त्यांनी ते नट त्या ठिकाणी तो नटलेला असतो. तसा मी श्रीकृष्ण रूपाने नटलेला आहे. मीच राम रूपाने काय झालो होतो? नटलो होतो. आणि मीच आता त्या ठिकाणी विठ्ठल रूपाने काय झालेला आहे? नटलेला आहे. पण मी कोण आहे? तर निर्गुण निराकार परमात्मा, जो निर्गुण निराकार असं अशा पद्धतीनं असणार. म्हणून सांगितलेलं आहे. अर्जुनाचा प्रश्न काय केलेला आहे त्या ठिकाणी सांगितलं, अर्जुना अशा पद्धतीने हे ज्ञान मी तुला काय झालेलं आहे, हे ज्ञान पूर्वी पण मी त्या ठिकाणी काय झालेलं आहे सांगितलेलं आहे. आणि कधी 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 सांगतो मी, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजामि. ज्या ज्या वेळेस धर्माची ग्लानी होईल आणि अधर्माचा प्राबल्य वाढल्या जाईल त्या त्यावेळेस मी अवतार धारण करतो आणि पुन्हा धर्माची काय करत असतो? स्थापना करत असतो. पवित्र साधूचं रक्षण करण्याकरता
आणि दुष्टाचा नाश करण्याकरता आणि धर्माची संस्थापना करण्याकरता मी योगायोगाने काय करत असतो, परत अवतार धारण करत असतो. अशा पद्धतीने अर्जुनाने त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा जो काही त्या ठिकाणी संशय होता तो संशय काय केलेला आहे, नष्ट केलेला आहे. मध्येच आपण काय घेतलेली आहे, ज्ञानेश्वरी घेतलेली आहे. समर्थाला आनंद पण झालेला असणार कारण त्यांच्या ओव्या, दासबोधांच्या ओव्या आणि ज्ञानेश्वरींच्या ओव्या त्या ठिकाणी सारख्या येतात. आणि म्हणून दासबोधामध्ये काही काही जे ज्ञानेश्वरीतले जे काही श्लोक आहेत गीतेमधले, ते श्लोक काही काही दासबोधामध्ये दिलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपला विषय तो चालला होता की देवाला सगळं कळतं आणि आपल्याला कळत का नाही. देव स्वतंत्र सर्वव्यापक त्या ठिकाणी आहे आणि आपण परतंत्र परव्यापक त्या ठिकाणी. का बरं देवाला का बरं कळतं सांगा. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, देवाची काय आहे, मूळ माया, शुद्ध स्वरूपाची माया. आणि आपल्याला का कळत नाही, वा हे उत्तर कळलं तरी बदल, आपण मायेच्या आधी नाही. आणि देवाला का कळतं, तर देवाच्या वा आता तुम्ही मला विषयावर बरोबर आहे. असं श्रोत्यांनी कधी कधी वक्ता जर गेला इकडं तिकडं, श्रोत्यांनी विषयावर आणलं पाहिजे. तुम्ही घरी तर मग आम्ही तर लगे मग तिकडं दिल्लीला जातो अशा पद्धतीने. तर त्या ठिकाणी देवाच्या ताब्यामध्ये काही काही माणसं नाही का, त्यांच्या ताब्यात पत्नी असते पण काही पत्नीच्या ताब्यात असतात अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी. आणि म्हणून परमात्मा म्हणतो मी माया माझ्या ताब्यामध्ये आहे, माया माझ्या ताब्यामध्ये असल्यामुळे मी स्वतंत्र आहे आणि तुम्ही मायेच्या ताब्यामध्ये असल्यामुळे तुम्ही परतंत्र आहे. आपण त्या ठिकाणी कसे आहोत म्हणून परतंत्र त्या ठिकाणी आहे. मूळ माया जगदीश्वर, जी मूळ मायामुळं जगाचे ईश्वर झालेले आहेत, त्याशीच म्हणजे सारंगधर अष्ट प्रकृतीचा विचार ते पहा. या मूळ मायापासून जगाचा ईश्वर झाला आणि त्या ठिकाणी अविद्यापासून असणारा त्या ठिकाणी जीव निर्माण झालेला आहे. मग हे तीन झाले, आकार उकार मकार, तिन्ही मिळून ओंकार. पुढे पंचभूताचा विस्तार विस्तारला. आकार उकार मकार मिळून ओंकार निर्माण झालेला आहे आणि मग पंचभूताचा विस्तार काय झालेला आहे, निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीनं या जगाचा पुन्हा काय झालेला आहे, उभारणी झालेली आहे, विस्तार झालेला आहे. आकाश म्हणजे अंतर्यात्म्याशी, तयापासून जन्म वायूशी, वायूपासून तेजाशी. म्हणून मग आकाश झालं, आकाशापासून वारा झाला, वारापासून तेज झालं, आहे का नाही. अग्नी झाला, अग्नीपासून पुन्हा काय झालेला आहे, जल झालेला आहे का नाही. जलापासून काय झालेली आहे, पृथ्वी झालेली आहे. म्हणून अशा वरून असणारा तो क्रम आहे. नंतर त्या ठिकाणी पृथ्वी, पृथ्वीनंतर जल मोठं, जलानंतर अग्नी मोठा आणि अग्नी मोठं झाल्यानंतर वारा मोठा आणि वाऱ्यापेक्षा आकाश मोठं, आकाशापेक्षा नाम मोठं, नामापेक्षा परमात्मा त्या ठिकाणी मोठा. म्हणून हरिपाठामध्ये म्हणलेला आहे गगनाहुनी वाढ नाम आहे. म्हणजे आकाशापेक्षाही मोठं देवाचं काय आहे, नाम आहे. देव मोठा आहे, देवाचं त्या ठिकाणी नाम मोठं आहे. अशा पद्धतीने ऐशी सृष्टी रचनेचा विचार, सकळ सकळेंत बोलीला प्रकार, आता विस्ताराचा संवार तेही ऐका. अशा पद्धतीनं विस्ताराचा त्या असा विस्तार झाला आणि पुन्हा या विस्ताराचा संवाद कसा झाला तर आपल्याला पुढच्या समासामध्ये सांगणार. दशक 13वा समास 4. प्रलय श्रीराम समर्थ. श्रीराम पृथ्वी होईल अंत, उतास मांडेल कल्पांत, ऐसा समाचार साध्यंत, शास्त्री निरूपिका श्रीराम. शतवृक्षे अनावृष्टी, सृष्टी, पर्वतमाती पृष्टी, भूमीची तरके श्रीराम. सूर्यमंडळा किरणापासूनी निलके ज्वाळा, शतकोशे गोळा धर्म होय श्रीराम. सिंधू वर्ण वसुंधरा, ज्वाळा लागली मणिवरा, तो आळे नासरा ईशवमी श्रीराम. या विषाच्या ज्वाळा निगती, तेने पाताळे जळती, महापावते भस्म होती पाताळ लोक श्रीराम. तेथे महाभूते खवळते, तेथे 11 रुद्र खवळले,
लोकमात्रे कवटले प्रलय काळी श्रीराम वैकुंठांचे तडाखे तेने पृथ्वी आम्ही तरके कठीण द्वारकेचे पाके जाऊन पडे श्रीराम येथे मुलींची कोण गणना कोण सांभाळील कोणा चंद्र सूर्य तारांगणा मुसदाली श्रीराम पृथ्वी सांडली आवडी गगनाया लागी ब्रह्मांडवटी जळून गेली एक सरा श्रीराम जळून गेली सांडली विशेष महावृष्टी झाली तेने पृथ्वी विराली गावामध्ये श्रीराम राधाला चुना चढी मिळे तैसा पृथ्वी सगीर न धरे मिरी सांडोल्या तुरे जळी मिळाली श्रीराम शेष कुर्म वराह गेला पृथ्वीचा आधार तुटला सत्व सांडून जळाला मिळून गेली श्रीराम कठीण घोषे गर्जनले अखंड विदा कडकडले दोन्ही घोष श्रीराम काय परती गारा रोते व्रती ऐसा वारा निवडते अंधकारा कुणाची नाही श्रीराम सिंधू नद्या एकवटल्या दोन्ही नदी मुनी रचवल्या संदची नाही धारा मिळाल्या अखंड पाणी श्रीराम एकदमच खूप सर्प पडती पर्वता सारखी दिसती गर्जना होता मिसळती जळात विचळे श्रीराम सप्त सिंधू अवर्णी गेले अवर्ण गेले मुक्ताने झाले जलरूप झाले खवळले प्रलय पावत श्रीराम ब्रह्मांड ऐसा तप्त लोहो सोशी जळाचा समूह जळाचा जागो पाहू आपुरून मोठे श्रीराम असंभावी मातला मुनी तयावनी सखी जळपणी प्रलय वाटे श्रीराम दीपास पालव घातला ऐसा प्रलय पावत विधाला संभावी उदंड पोकळी थोडा वारा तेने वितळून गेला सारा पंचभूताचा अवतारा भगवला श्रीराम भूत माया विस्फुरणी फुलते काया श्रीराम दृश्यात कल्लोळे नेहमी या उपरी शाश्वत करले परब्रह्मते श्रीराम श्रीदास बोधे शिष्य संवादे प्रलय नाम समास करता श्रीराम जय जय प्रलय या जगाची सृष्टी रचल्या गेली आणि पुन्हा ही सृष्टी मोडल्या गेली याला काय म्हणतात मग सृष्टी रचना आणि प्रलय त्या परमात्म्याला जेव्हा सृष्टी रचायची तेव्हा तोच त्याच्या संकल्पाने ही सृष्टी रचतो आणि जेव्हा त्याला त्या ठिकाणी हे सगळं मोडून टाकायचं तेव्हा त्याच्यात असणाऱ्या त्या विग्रही संपर्काने त्या संकल्पाने या सृष्टीचा पुन्हा काय होतो नाश होतो जसा तो त्या ठिकाणी जो किडा असतो कोळी नावाचा त्याला जेव्हा जाळं तयार करायचं असतं तेव्हा तो स्वतःच्या पोटातूनच लाळ काढून त्या ठिकाणी तो सुंदर प्रकारे त्या झाडाला ते जाळं तयार करीत असतो आणि तो काही कुठून आणत नाही स्वतःची लाळ तयार त्या ठिकाणी करत असतो म्हणजे उपादान कारण आणि निमित्त कारण तो कोळीच असतो तसं या जगाला उपादान कारण आणि निमित्त कारण तो परमात्माचा आहे उपादान कारण म्हणजे काय ज्याच्याशिवाय ते कार्य होऊ शकत नाही आणि निमित्त कारण म्हणजे काय त्याच्या निमित्ताने ते कार्य होत असतं त्याला निमित्त कारण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे घट होण्याकरता माती हे उपादान कारण आहे आणि घट होण्याकरता कुंभार हे निमित्त कारण आहे कारण माती असल्याशिवाय घट होत नाही आणि नुसती माती असूनच घट होत नाही तर त्या घट बनवण्याकरता कुंभाराची गरज आहे माती आणि कुंभार दोन्ही मिळून घट अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तर माती ही उपादान कारण आहे आणि कुंभार काय आहे निमित्त कारण आहे घट बनल्यानंतर कुंभार असला काय आणि कुंभार मेला काय त्याच्यात काही परिणाम होणार नाही कुंभार मेला तरी घट फुटणार नाही पण घटामधल्या मातीनं जर विचार केला तर मला राहायचं नाही तर घट राहणार नाही कारण मातीशिवाय घट राहू शकत नाही म्हणजे याला उपादान कारण म्हणतात ज्याच्याशिवाय जगत राहत नाही तो म्हणजेच परमात्मा आहे आणि ज्याने निर्माण केलं तोही परमात्माच म्हणजे या जगाला उपादान आणि निमित्त कोण आहे मग परमात्माच त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीने जसा तो कोळी जाळं निर्माण करीत असताना त्याच्याच पोटातली ती लाळ असते म्हणून त्या लाळीशिवाय जाळं राहत नाही आणि तो जाळं निर्माण करून तो कोळी इकडं तिकडं तिला जाऊ शकतो म्हणजे उपादान आणि निमित्त कारण कोण आहे म्हणून तो कोळी नावाचा काय आहे त्याला किडा काय तसं या जगाला उपादान आणि निमित्त कारण जर कोण असेल
तर तो ईश्वर आहे. तो कोण आहे? तो परमात्मा. त्याला जेव्हा संकल्प होतो ते एकले न कंटेची म्हणून येणे, हे आपण जगत निर्माण केलं पाहिजे. एकट्याला काही करवायला तयार नाही, म्हणून त्याची ही लीला आहे. त्या ठिकाणी तो जगत निर्माण करतो आणि त्याला जेव्हा वाटायला लागलं हे खूप उन्मत्त लोक झालेले आहेत, आधर्म झाला आता, हे पृथ्वीला सहन व्हायला आहे का नाही, पृथ्वीला भार झाला. त्या ठिकाणी काय म्हणते त्याला, बाकीचे भक्त दैत्य ते मातले आणि धरणीशी झाले वजे त्याचे. पुढं बुडविला धर्म अधर्म झाला फाल आणि सोसविला भार मज आता. जेव्हा त्या पृथ्वीला भार सोसत नाही तेव्हा तो परमात्माच पुन्हा काय करतो, त्याचा लय करतो. अशा पद्धतीने असणार. जसं लहान मुलगा खेळण्याकरता स्वतः त्या ठिकाणी घर निर्माण करतो आणि खेळणं होऊस तर मात्र खूप आसक्तीने त्या घराचं राखण करतो, ऐका नाही. तिथं त्या ठिकाणी मूर्त ठेवीन, तिथं त्या दगड ठेवीन, तर तिथं ते वळण करण, हे करण ते करण, आणि कोणाला धक्का लागू द्यायचा नाही. एखाद्याचा धक्का लागला तर त्याला मग तो शिव्या देईन, दगड मारीन, माझ्या घराला धक्का लावायचा नाही. आणि जेव्हा त्या मुलांचा खेळ संपेला असतो आणि माय म्हणते ए पोराव चला जेवायला चला, उशीर झाला, चला चला त्या ठिकाणी, आणि जेव्हा त्याला जायचं असतं तेव्हा ते स्वतःच ते खेळ काय करतात, ते मोडून टाकतात आणि त्याच्यावर काय वाजतात, ते नाचतात. त्या काड्या मोडून टाकतात, खडे फेकून देतात आणि ते त्यांनी केलेलं जे घर असतात ना ते स्वतःच त्या ठिकाणी पायाने मोडीत येतात, हो हो करून नाचत येते. आणि जोपर्यंत खेळ त्याचा व्हायचा असतो तोपर्यंत ते कोणाला धक्का लागू देत. हा परमात्म्याचा हा खेळ आहे. जगत हे परमात्म्याचं काय आहे, मग खेळ. तर त्यांनी हे निर्माण केलेले, धक्का लागू देत नाही, शासन करतो. तर त्याच्या दरबारामध्ये शासन आहे, देर आहे, लेकिन ईश्वर के दरबार में अंधेर नाहीये. जशाला तसं त्या ठिकाणी काय आहे, फळ आहे महाराज. आपण म्हणतो ना असं तसं, तसं तसं काहीच नाही. ते फळ ज्याला त्याला मिळणार आहे, आपल्या कर्माचं आपल्यालाच मिळणार आहे. आणि आपण ज्याने केलं त्यालाच मिळणार आहे, आणि जसं केलं तसंच मिळणार आहे. ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीनं मिळणार आहे. वैसाही फळ मिळेगा. जर त्याचा मुलगा म्हणला मी मोठा आहे, बापाचं मला द्या, तर जमणार नाही. बापाचं बापाला, आणि ज्या इंद्रियाने केलं त्याच इंद्रिय, ज्या हाताने केलं त्याच हाताला. एवढा देवाचा काय आहे, तर त्या ठिकाणी नियम आहे म्हणा, शासन आहे त्याचं. बघा ना किती शासन. मला 100 गाई बांधलेली आता, आणि 99 गाय झाल्यानंतर 100व्या नंबरला ती गेलेली गाय बांधलेली आणि तिचं वासरू सोडून तेवढं, तर तेव्हा ते 99 गाई सोडून 100व्याच गाईला जाऊन देतं. तसं तुम्ही कुठं जन्माला या, किती माणसात जन्माला या, कुठं जन्माला या, भारतात या नाही तर पाकिस्तानात जन्माला या, कुठं या, आपलं कर्म तिथं आपल्याला बरोबर शोधित येणार. आणि ती बरोबर आपल्याला, आपण म्हणून एवढी माणसं येतात त्याला काय मिळणार. वा, तुम्ही प्रमाण दिलं. जीवा कर्मयोगी जन्मी जन्म झाला, बरी शेवटी काळ घेऊन गेला, महापूर ते मृत्यूपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. किती माणसात कुठेही तुम्ही त्या ठिकाणी असा, तुमचा नंबर लावल्याबरोबर तुम्हालाच मोबाईल लागणार आहे का नाही. नाहीतर म्हणजे मी रेल्वे ट्रेन मध्ये मुंबईला लोकल मध्ये एवढी गर्दी, आणि मलाच कसं काय आलं, शेजाऱ्याला कसं गेला नाही, नंबर तुमचा होता तेवढं. तसा आपल्या कर्माचा नंबर आपल्याकडं त्या ठिकाणी येत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी हा जो काही प्रलय आहे सृष्टीचा, परमात्म्याचा खेळ खेळायचा झाल्यानंतर तो परमात्माच त्या ठिकाणी प्रलय त्या ठिकाणी होत असतो. कसा प्रलय मग होत असतो, तर प्रलय होण्याची रीत त्या ठिकाणी समर्थाने आपल्याला पाठीमागची समासामध्ये सांगितलेली, आणि आताही या समासामध्ये समजून सांगतात. पृथ्वीस होईल अंत, भूतास मांडेल कल्पांत, ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरूपिला. या पृथ्वीचा अंत होतो, भूतांचा कल्पांत त्या ठिकाणी मांडला जातो, असं शास्त्रामध्ये सांगितलं. प्रलय व्हायच्या टायमाला जो 5वा प्रलय आहे, शेवटचा प्रलय, 4था प्रलय जो आहे, तर तो 4था प्रलय म्हणजे त्या ठिकाणी शेवटचा प्रलय व्हायचा असताना काय होईल, 100 वर्षे अनावृष्टी, पाऊस पडणार नाही, तेने जळेल हे सृष्टी, पर्वत माती ऐशी पृष्टी, भूमीची तळके, पर्वताची माती होईल, भूमीवरती त्या ठिकाणी काही राहणार नाही. 100 वर्षे पाऊस न पडल्यामुळे सगळीकडे हळहळ त्या ठिकाणी निर्माण होईल. सूर्य एवढा तप्त होईल, 12 कळी सूर्यमंडळा, किरणापासून निघती ज्वाळा,
निश्चित त्या ठिकाणी सूर्य एवढा तापवन, एवढा दहाकता निर्माण होईल. अरे हा सूर्य हे का त्या ठिकाणी प्रलया काळाचा अग्नीच त्या ठिकाणी उगवतोय. शतवर्षे भूगोळ दहन होईल, 100 वर्षे त्या ठिकाणी ही पृथ्वीचं त्या ठिकाणी भाजून निघेल ही पृथ्वी. अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. सिंधुवर्ण वसुंधरा ज्वाळा लागती फणीवरा, वाळीन सरसरा विश्वमी. खालच्या शेषाच्या ज्वाळा त्या उष्णतेमुळे त्या ठिकाणी विष वगतील, ही पृथ्वी त्या ठिकाणी भाजून निघल, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. ते झाल्यानंतर मग मात्र काय होईल ते 11 रुद्र खवळते, 12 सूर्य करावी, पावक मात्र एक होती कळले. 11 रुद्र खवळल्या जाईल, 12 सूर्य त्या ठिकाणी असणारे कराडल्या जातील, आणि पावक मात्र एक होते प्रलय काळाचा वारा सुटन. विजांचे तडाखे, विजा यांनी पृथ्वी आली तर ते कठीण गावची प्राचीन चौकडे, मेरूची कोण गणना. अहो ते काही मोठा मोठे पर्वत आहेत ना, ते पर्वतही त्या ठिकाणी फुटून त्याचा त्या ठिकाणी काय होईल तर त्याचं त्या ठिकाणी माती होईल. कोण संभाळील कोणा, चंद्र सूर्य तारांगणा मुसत आली, चंद्र सूर्य तारांगणा गळून पडतील त्या ठिकाणी. पृथ्वीने गिरी सांडली आवली, दागमाई दावी, ब्रह्मांडवरती जळून गेली एक सरा. अशा पद्धतीनं असणारा त्या ठिकाणी सगळं जळून जाईल म्हटले. नंतर काय होईल, जळून गेली सांगीला विशेष महावृष्टी झाली त्याने पृथ्वी लागली जळामध्ये. नंतर पुन्हा जेच वृष्टी व्हायला सुरुवात होईल, जेच त्या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होईल तर निस्ता पाऊस, हत्तीच्या सोंडेसारखी त्या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होईल. त्या ठिकाणी सगळीकडे जलमय त्या ठिकाणी पाणी पाणी होईल. 100 वर्ष पाऊस पडत राहील. बादला चुना जळी विरे पैसे विहिरी सांडल्या तरी जळी मिळाली, सगळीकडे त्या ठिकाणी पाणीच पाणी होईल. शेष पूर्ण वराह त्या ठिकाणी अवताराधिक त्या ठिकाणी होतील, आणि मग प्रलय काळाचे मेघ येतील आणि कठीण त्या ठिकाणी ते वर्षाव त्या ठिकाणी करतील. पर्वत पाय पडते गारा, मोठ्या मोठ्या गारा पडतील, किती मोठ्या पर्वतासारख्या. पर्वत उडती ऐसा वारा, नंतर वारा सुटन. कसा वारा सुटन, हे थोर थोर पर्वत दादा उडवून जातील. कलियुगाचा दादा ऐकावी तोरी. कलियुगामध्ये नंतर असं घडण म्हटले दादा, तर त्या ठिकाणी थोर थोर पर्वत उडून जातील, 18 जातील, एका ठिकाणी जेवतील. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बहीण भावाचा दुहा लागेल, पृथ्वीमध्ये दादा थोर विपरीत होईल. निधील काही अंधकार उपमाची नाही. नंतर सूर्य गेल्यानंतर निधील अंधकारामध्ये ही पृथ्वी पडेल. नद्या एकवटल्या जातील त्या ठिकाणी, सप्त सिंधू त्या ठिकाणी एकवटल्या जातील. ब्रह्मांडाचा तप्त त्या ठिकाणी होईल. त्याने आटून नंतर त्या ठिकाणी आटून गेल्यानंतर जलमय सगळी सृष्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी वन्नी निर्माण होईल. असंभावी माझा वन्नी, आणि त्या वन्नीनं हा जो काही जल आहे पाणी हे आटून घेतल्या जाईल. आणि त्या वन्नीचंही रूपांतर नंतर काय होईल तर पुढे चालून वारा सुटत. दीपास पालवा घातला तैसा प्रलय त्यावर विजाला. दिवा लागल्यानंतर वारा घातल्यानंतर तो जसा विजून जातो तसा अत्यंत वारा सुटल. त्या वाऱ्याने तो वन्नी काय होईल, वारा वन्नी पोटामध्ये घेऊन टाकेल, काय का नाही. मग वारा प्रचंड वारा, पण तो प्रचंड वारा एवढा सुटल तर ते आकाश त्या वाऱ्याला पोटामध्ये घेऊन टाकेल. उदक पोकळी थोडा वारा त्याने वितळून गेला सारा, पंचभूताचा पसारा आठवला. मग त्या ठिकाणी असणारा एवढं मोठं आकाश त्या वाऱ्याला पोटामध्ये घेऊन टाकेल. मग भूतमूळ माया विसरून काया पदांवर आवाया ठाव नाही, आणि त्या आकाशालाही ती माया त्या ठिकाणी आपल्या पोटामध्ये घेईल. दृश्य अंधकरले चंचलित उडले, त्या उपरी शाश्वत वरले, आणि ती माया देखील परब्रह्मामध्ये विलीन होईल. आणि नंतर खाली जे उरेल ना ते फक्त परब्रह्म उरेल. खाली काय उरेल, परब्रह्म उरेल. सगळं जाईल, खाली राहील ते परब्रह्म राहील. अशा पद्धतीनं पृथ्वीचा विस्तार आणि अशा पद्धतीनं पृथ्वीचा प्रलय होईल. आणि खाली उरलं ते त्या ठिकाणी परब्रह्म होईल. म्हणून शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम नाटे, ते बरे सगळ्या गोष्टी जातील. आणि खाली त्या ठिकाणी जो राहणार आहे ना तो म्हणजेच परब्रह्म त्या ठिकाणी राहणार आहे, ब्रह्म राहणार आहे. याला काय म्हणतात मग, प्रलय निरूपण. अशा पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. आता पुढच्या समासामध्ये लघुबोध म्हणजे थोडक्यामध्ये एक कथा सांगून आपल्याला बोध त्या ठिकाणी समर्थाने सांगितलेला आहे. दशक 13वा समास 6वा लघु. हा कहाणी निरूपण ना समास वार पानच पलटलं ते नाही का. एक जण नवीन कीर्तन करायला संस्कृती
आणि प्रॅक्टिसचं कीर्तन त्याचं चालू होतं. आणि असं विषय सांगता सांगता अचानकच ते पुढचं सांगायला लागलं. ते पुढचं आम्ही म्हणतो कसं काय हे काही मागचं सांगत होतं संतांचं, तो डायरेक्टच सांगायला लागला लगे तिकडं देवाचं याचं त्याचं. आणि मी त्याला म्हणलं अरे ते तू ते हे सांगता सांगता ते म्हणतो हो ते पानावरचं मी विसरून गेलो, ते माझ्या पुढच्या पानावरचं ध्यानात आलं. ते मधलं पान घ्यायचं ते राहिलं म्हणे, ते पुढचंच पान ध्यानात आलं. दशक 13 समास 5 कहाणी निरूपण नाम. श्रीराम समर्थ श्रीराम कोणी एक दोघे जन कृती फिरती उदासीन साळ क्रमणे लागून कथा रंगिली श्रीराम स्वतः कुशे वक्तयासी आणि सांगाजी जगदीशी वाताने श्रोतयासी सावधायके श्रीराम एके स्त्री पुरुषे होती मध्ये बहुकृती एक रूपेची वर्तते भिन्न नाही श्रीराम ऐसा काही एक काल वृत्तला आयासहित पुत्र झाला कार्यकर्ता आणि मला सर्व विषयी श्रीराम त्यासही झाला उमर त्यानी आतुर काही तदर्थ चतुर व्यापकपणे श्रीराम दंड केला अन्या पुत्राला दंडलोक संचिला नाना प्रकारे श्रीराम याता पुत्र ज्येष्ठ वाज्ञान आणि राहित आत्मतत्कालिक संवाद करी श्रीराम पिता उदाच वैसला लेखी बहुत व्यापकेला सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र श्रीराम मागू त्याची आठवणामी बंधू काहीच नेमी सुखता संवादे महाक्रोधी श्रीराम योग सकाळचे पाळण करी निर्वी वरच्यावरी पण पोचुल्या संवाद करी अकस्मात श्रीराम नमस्तपणे वंश वाढला विस्तार दंड केला ऐसा बहुत काळ गेला आनंद रूप श्रीराम विस्तार वाढला गणवेना वडिलास कोणीच मानिना परस्परे किंतमना बहुत पडिला श्रीराम बंद करतो आगला इनी कित्येक संवाद झाला निपट पडिले तोड तोडाला विगंध झाले श्रीराम हीनपणे बळी भरले मध्ये आगेची संवाद गुणमतपणे श्रीराम बाप एक नातू पंतू सकलांचा झाला निपातू अन्यपुत्र हेतू मातू अनुमात्र नाही श्रीराम ऐशी कहाणी जोडला जन्मापासून सुटला श्रोता वक्ता धन्य प्रचितीने श्रीराम ऐसा कहाणी अपूर्व देते दंड वेळ होत जाते तुझे बोलणे गोसाविले निवांत झाले श्रीराम आमची कहाणी सर्व तुमच्या अंतरी गो ऐसी बोलणे गिरो कोणीतरी श्रीराम स्वतः वागवत आठवले इतके सकळीत बोलिले नीन करून क्षमा केले पाहिले सोपी श्रीराम ऐशी कहाणी निरंतर वेगळे काही कटी जे नर दास म्हणे जगदार तिची करती श्रीराम राजगुराचे लक्षण केले पाहिजे योन सार निवडावे निरूपण या सुरुवातीले श्रीराम निरूपणी प्रत्येक करावे नाना तत्वोळे उचलावे समजता व्हावे निसंदेह श्रीराम दोन्ही पाहता अष्टदेव वेदे सर्वची निसंदेह अखंड निरूपण राहे समाधान श्रीराम सर्व आता तत्वा येते निवांत त्याचे असे प्रतीते या कारणे परते कोणी एका सावे श्रीराम सूक्ष्म संवाद वेदाची करावी पुढील समासी लघुबोध सांगतायका श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे कहाणी निरूपण नाम समास 5 श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. यामध्ये समर्थाने आपल्याला एक छोटीशी कहाणी म्हणजे त्या ठिकाणी गोष्ट सांगितलेली आहे आणि गोष्टी सांगून जसा घराचा कसा विस्तार होतो तसा जगाचाही काय झालेला आहे विस्तार झालेला आहे असं सांगायला आहे. कहाणी पूर्वीच्या काळात नाही करत म्हातारे बाया म्हणायच्या हे पोरांवर तुम्हाला मी काय सांगते कहाणी सांगते नाही का. मग त्या कहाण्या त्याला भरपूर कहाण्या यायच्या जुन्या म्हाताऱ्याला. आताच्या म्हाताऱ्याला नाही येत कहाण्या. आता त्याला टी व्हीतल्या आडूबाईची पाठ
गाण्यात नाही, गाणे राहिलेत नाही. पाहिलं लय आमच्या लहानपणी शेजारी म्हातारी राहत होती, ती मग लय कहाणी सांगायची. बघा एवढी मोठी, तुम्हाला मोठी कहाणी सांगायची का लहान कहाणी सांगायची? जी आम्हाला मोठी कहाणी सांग. ती म्हणायची इथून पुणे एवढी, पुणे एवढी. मग ती जेच कहाणी लावायची की तेवढं झोपून जायचं. मोठी कहाणी लावली की काय व्हायचं, ते झोपून जायचो ना असं मोठ्या कहाणीमध्ये. अशा लहानही कहाणी येत होत्या त्याला, मोठे कहाणी लहान कहाणी सांगायची लावायची. मग सांग देवळ म्हणले एक होती म्हातारी बरं का, आदित्य एक कोण होती म्हातारी, ती लहानपणीच मेली, झाली आमची कहाणी. काय करे, एक म्हातारी होती आणि ती काय झाली मग लहानपणीच मेली, झाली आमची कहाणी. ही मग लघु कहाणी म्हणायची, त्याला लघु कहाणी नाही का नाही. पुन्हा एक आहे, एक होता सांगू, एक होता नको सांगू, आहे का नाही. सांगू गेला झाडावर आणि कोण राहिलं नाही सांगत मग. अशा पद्धतीनं त्या कहाण्या राहायच्या आणि या कहाण्यातून काय व्हायचं, त्या ठिकाणी बोध व्हायचा. मग त्या सांगायच्या. एक होता राजा, त्याला होते 2 राण्या, एक होती आवडती आणि एक होती नावडती. आवडती होती जवळ, नावडती होती दूर. आवडतीला होते 2 मुलं, नावडतीला होते 1 मुलगा, आहे का नाही. आणि आवडती अशी अशी, नावडती तशी तशी, आहे का नाही कहाणी. तर समर्थ आपल्याला त्या ठिकाणी या जगाची काय सांगतात, कहाणी सांगतात. तर कहाणी सांगत असताना काय सांगायला गेले, कोणी एक दोघे जन पृथ्वी फिरती उदासीन, काळ कर्मणे लागून कथा आरंभिली. कोण एक त्या ठिकाणी दोघं जण जीव आहेत आणि ते पृथ्वीवरती ते त्या ठिकाणी काय उदासीन असणारे फिरत होते, 2 जीव. मग श्रोते त्या ठिकाणी विचारायला लागले, श्रोते पुस्ती वक्ते अशी कहाणी सांगायची बरीशी, चांगली कहाणी सांगा म्हणजे आम्हाला. वक्ता म्हणे श्रोते अशी सावध आहे का, चांगली कहाणी सांगायची का तुम्हाला 2 जीवाची, चांगली 2 जीवाची कहाणी. ते 2 जीव कोण होते, एक स्त्री होता आणि एक कोण होतं मग पुरुष होते. स्त्री आणि पुरुष या पृथ्वीमध्ये उदासीन फिरत असताना या प्रकृतीचा स्वभाव, मायेचा स्वभाव त्या ठिकाणी उभयतामध्ये बहुकीर्ती. या ज्या ठिकाणी जगामध्ये कहाणी सांगत असताना दोघांमध्ये काय आहे, हे देवानीच त्या ठिकाणी ब्रह्मदेवानी किंवा देवानी निर्माण केलेली ही प्रकृती असल्यामुळे दोघांमध्ये त्या ठिकाणी काय असते, प्रीती असते. आणि स्त्री आणि पुरुषामध्ये त्या ठिकाणी प्रीती असल्यामुळे दोघांचा काय होतो, विवाह होतो. दोघांचा काय होतो, त्या ठिकाणी विवाह होतो. एक रूपेची वर्तती, दोघांचा त्या ठिकाणी विवाह झाल्यानंतर दोघं एक रूपाने राहतात, भिन्न राहत नाहीत. ऐसा काही एक काळ लोटला आणि काही काळ लोटल्यानंतर त्यास एक पुत्र झाला. त्यांना एक काय झाला मग, मुलगा झाला. आणि तो मुलगा कसा झाला, कार्यकर्ता आणि भला, चांगल्या पद्धतीचा तो कार्यकर्ता झाला, भला झाला. त्या ठिकाणी सर्व विषयी सर्व जाणकार झाला, हुशार झाला, कार्यकर्ता झाला. पुढे ते असंही झाला कुमार. त्या मुलाला पुन्हा काय झालेला आहे मग, मुलगा झाला. तो पित्या तो तर त्याच्यापेक्षा हुशार निघला, नाही का नाही. आणि मग काही तदर्थ चतुर व्यापकपणे, आणि त्यांनी मग त्या ठिकाणी अनेक प्रकारचा धंदा मांडला, अनेक प्रकारचा व्यवसाय मांडला. तो चतुर झाला, बापापेक्षाही बेटा सवाई. तिने व्याप उदंड केला. ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा संसार काय केलेला आहे, त्यांनी सुरू केलेला आहे. बहुत कन्या पुत्र आला आणि त्याला असा प्रकार झाला महाराज, तर त्याने 1 बायको 2 बायको म्हणता म्हणता पाटलाला 4 बायका, आहे का नाही. आणि 4 बायकाचा मग 4 विस्तार, त्याला 4 विस्तार झाला. त्याला मुलं झाली, पोरी झाल्या आणि त्या ठिकाणी त्या पोरी गेल्या. मग त्याला जावई आले, त्याला युवाई आले, त्याला त्या ठिकाणी असणारी युवईनी आल्या आणि तो त्याचा व्याप वाढला. उदंड लोक संचिला नाना प्रकारे. त्या कुटुंबाचं त्या ठिकाणी हळूहळू एक गावच तयार झालेलं आहे. त्याचा एक गाव तयार झालं. लोक म्हणतात ना, आमचं एकच घर आलं होतं तांदळेचं, आता काय झालं, अख्खं जामगावच तांदळेचं झालं. कोणी म्हणतं हे का नाही, तौर आमचं एकच तौर होतं आणि मग 12 गावं तौर झाली. किती झाले, चुकलंच माझं जायचं. 22 गावं तौराचे झाले. आणि 22 गावं तौराचे काय अचानक झाले काय, ते काय असे बँकेसारखे वरून आम्हाला
थोडेच पडले पावसात. एकच तौर होता. कोण होता? मुळात एक तौर होता. त्याच्यापासून एवढी गावं त्या ठिकाणी, एवढे जीवन निर्माण झाले, एवढं त्या ठिकाणी असणारे गावं निर्माण झाले. 22 गावं तर गंगा काढते आणि तिकडचे तौर सोडून दिले का मग? हा, गणितच नाही. आणि ते व्यापकावर वाढला तो एकापासून त्या ठिकाणी काय झालेला आहे? वाढलेला आहे. अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी तो व्याप वाढत गेला. मग काय झालेलं आहे त्या ठिकाणी? त्याचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञानाने राहिला अथवा चुकताने संहार करी. त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी असणारा एक मुलगा निर्माण झाला. तो रागीट होता. नातू त्याचे आधी जाणे, परंतु तो काहीच नाही. चुकता सवर नाही, महाक्रोधी. काही त्याचे नातू पण त्या ठिकाणी क्रोधी होते. त्या घराचे चुकल्यानंतर ते काय करायचे? ताडण करायचे. लेक सकळाचे पालन करी, नातू निर्विवच्यावरी, पण तू चुकल्या संवाद करी अकस्मात. पण तू त्या ठिकाणी सगळ्यांचा काय करायचा? तो अकस्मात त्या ठिकाणी ताडण करायचा संवाद. उदंड घर कलो लागला आणि त्यांच्यामध्ये घर कलो त्या ठिकाणी निर्माण झाला. त्याने कित्येक संवाद झाला. विपरीत थोरात वरदा विबंध झाले. हे सगळं वाढत गेले. आणि नंतर वाढल्यानंतर काय कशामुळं असे तंटे सुरू झाले का नाही? ह्यो मोर्चा की त्यो मोर्चा, त्यो मोर्चा की ह्यो मोर्चा, आमचं फरक तुमचं फरक, आमचं तुमचं, असा संघर्ष निर्माण झाला महाराज. आणि संघर्ष निर्माण झाल्यानंतर नेपाळ झालं. नेपाळ बघता ना बातम्या तुम्ही? त्या ठिकाणी. आणि मग या संघर्षातून समर्थ मग काय आपल्याला हे सांगतात ना त्या ठिकाणी, या ग्रंथातलं झालेलं आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोक एकामेकांचे शत्रू बनले आणि एकामेकांच्या जीवावरती टाकल्या गेले. कशाचं काय जातीय भेद निर्माण झाला. त्या ठिकाणी असणारा सगळा संबंध तुटला. जातीय भेद निर्माण झाला. विस्तृत पद्धतीनं त्या ठिकाणी निर्माण झालं महाराज. संतांनी एकात्मता आणायची आणि असं कोणीतरी त्या ठिकाणी हुसकाटून लावायचं. अशा पद्धतीनं असणारा त्या ठिकाणी संघर्ष निर्माण झाला. भेद निर्माण झाला, संघर्ष निर्माण झाला आणि कलह निर्माण झाला त्याच्यामध्ये. आणि कलह निर्माण झाल्यानंतर एकामेकामध्ये वाद पेटला आणि मग लोकांनी एकामेकांचे घर जाळायला सुरुवात केली. एकामेकांना मारायला सुरुवात केली घरामध्ये बसून. आणि एकामेकांच्या जीवावर टपले आणि सगळ्यांनी एकामेकांचा संवाद केला. आणि पुन्हा हे सगळं नष्ट झालं. जसे हे यादव कुळ निर्माण झालं, खूप मोठं झालं यादव कुळ. आणि यादव कुळ निर्माण झाल्यानंतर त्यांच्यामध्ये विकार निर्माण झाले. यादवांना अहंकार निर्माण झाला, विकार निर्माण झाले. आम्ही श्रेष्ठ, आम्ही असे, आम्ही तसे. आणि पुढं चालून त्यांनी काय झालं? मदिरेच्या आहारी गेले ते. चुकले ते, वर्माला चुकले. भगवान श्रीकृष्ण त्या मुलांना, हे कुणाची पोरं? कृष्णाची पोरं आहेत ती सगळे. भगवान श्रीकृष्ण त्यांना सांगायचे, बाबा नीट वागा, चांगलं वागलं तर चांगलं राहतात. पण ते नंतर उन्मत्त झाले. आणि उन्मत्त झाल्यानंतर एक ऋषी बसलेले होते गंगाच्या काठात. त्यांना भगवान श्रीकृष्ण सांगितलं, तुम्ही देवाचा अपराध करा, पण साधू संतांचा, ऋषीचा जर अपराध झाला तर तिथूनच आपल्या त्या ठिकाणी मुलाच्या नाशाला सुरुवात होईल बरं का, आपला नाश होईल. आणि म्हणून साधूचा अपराध होऊ देऊ नका. पण ते उन्मत्त झाले. ऋषीच्या त्या ठिकाणी असणाऱ्या नदीच्या काठाने फिरत त्या ठिकाणी आले. आणि तिथं आल्यानंतर ते म्हणले, तो ऋषी लयच म्हणले त्या ठिकाणी असणारे डोळे झाकून बसलेला आहे दुर्वासा, याला खरंच कळतंय का, आपण बघू म्हटले. आणि म्हणून त्यांनी एका यादवाला काय केलेलं आहे? नाटी नेसवली महाराज. सांबाला त्या ठिकाणी साडी नेसली. सुंदर दिसत होता. साडी नेसवली आणि त्या ठिकाणी पोटामध्ये चित्या घातल्या. आणि म्हणजे त्या ठिकाणी पोटशी आहे, दो जीवाची, म्हणून ते साधूकडे गेले. आणि म्हणले, महाराज तुम्ही अंतर्ज्ञानी आहात ना, मग सांगा या बाईला काय होईल, तुला काय होईल? हो, ऋषींची तपश्चर्या भंग झाली महाराज. डोळे उघडून पाहिले आणि उन्मत्त झाले, मदिरातून आले. अवहेलना करायला लागले त्या ठिकाणी माझी. महाराज शापातपी होते. आणि मग त्या ठिकाणी दुर्वासाने शाप दिला त्यांना. म्हटले, मूर्खा हो, जा म्हणले, मुसळ जल म्हणून तुमच्या कुळाचा नाश कर. तर त्या ठिकाणी मग काय, खरंच मुसळ गेल्यानंतर मग ते साडी काढली आणि काढायला लागल्यानंतर मुसळ पडलं त्याच्या खाली. अरे बाप,
काय शक्ती म्हणली ऋषीमध्ये, खरंच मुसळ पडलं ना जन्म. पण आता ऋषी म्हणले होते ह्याच मुसळ तुमच्या कुळाचा नाश करेल. मग आता याचे आपण काय करू, याचे खांडोळे खांडोळे करू. त्यांनी महाराज त्याचं खांडोळे पीठ केलं त्या मुसळाचं, नदीच्या काठावर टाकून दिलं, समुद्राच्या काठावर टाकून दिलं वा, आणि ते निघून गेले. आणि परंतु त्या साधूने त्याच्यामध्ये शक्तीमध्ये शक्ती होती आणि त्याचा लव जन्माला मुसळाच्या त्या कणापासून काय झालं. नंतर त्या ठिकाणी यांच्यामध्ये जसं समर्थांनी आता सांगितलं हे त्या ठिकाणी वाढत गेले, एकामेकांचा त्या ठिकाणी असणारा भेद निर्माण झाला, कल निर्माण झाला. त्या यादवामध्ये कल करत करत समुद्राच्या काठाला आणि ते जे लव मोठ्या मोठ्याने झाडं झाले होते ते उपटिले आणि एकामेकांच्या डोक्यात घासले आणि तिथं त्यांचा काय झालेला आहे संवाद, त्या यादवांचं तिथं काय झालेलं आहे नाश झालेला. मग तेच मुसळाचं ते लव होतं आणि त्याच्यापासूनच त्याचा काय झालेला आहे नाश झालेला आहे. शाहूचा त्या ठिकाणी काय यादव कुळ त्या ठिकाणी काय झालेलं आहे संपून. आणि मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं यादव कुळ संपला, आता आपण राहायचं. भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी व्याधाचा बाण लागायचं त्या ठिकाणी निमित्त करून भगवान श्रीकृष्ण अंतर्धानाला निघून गेलेले आहेत. अशा पद्धतीनं असणारा त्या यादव कुळाचा जसा संवाद त्या ठिकाणी झालेला आहे तसं पृथ्वीचा विस्तार होतो. स्त्री आणि पुरुषापासून त्या ठिकाणी जीव निर्माण येतो, त्या ठिकाणी त्याचा व्याप वाढतो, त्याच्यापासून अनेक त्या ठिकाणी जीव गावं त्या ठिकाणी निर्माण होतात. तर हेच लोक पुढे चालून त्या ठिकाणी अत्यंत कलह निर्माण होतो, प्रेम संपल्या जातं, दया संपल्या जाते, उन्मत्तपणा त्यांच्यामध्ये निर्माण होतो, मदिरापान त्या ठिकाणी करतात आणि एकामेकाला ते त्या ठिकाणी काय करतात मग ते संवाद करून संपून जात असतं. अशा पद्धतीने ही लघुकथा समर्थांनी काय केलेली आपल्याला सांगितलेली. आपलं काय कहाणी अशा पद्धतीनं कहाणी सांगितलेली आहे. पुढच्या समासामध्ये लघुबोध आपल्याला त्या ठिकाणी देतात. दशक 13वा समास 6वा लघुबोध. नऊ नाही वाटलं बाप्पा, आमचा आकार नाही. राम समर्थ जे बोलिले ते पंचतत्वे त्याची अभ्यासया नावे तदुपरी स्वानुभवे रूपे नानावी. श्रीराम यामध्ये शाश्वत गुण आणि अशाश्वत गुण ऐसे करावे वरण प्रत्ययाचे. श्रीराम पंचभूताचा विस्तार नामरूप सारा सार ओची बोलिला निर्धार सावधायका. श्रीराम आपतेत वायू आकाश नावे बोलिले सावकाश आता रूपाचा विश्वास सर्वनी तरावा. श्रीराम देव म्हणजे ते धरणी, आप म्हणजे ते पाणी, तेच म्हणजे अग्नी तरणी सतीला दीप. श्रीराम वायू म्हणजे तो वारा, आकाश म्हणजे पैस सारा, आकाश शाश्वत ते विचारा आपले मनी. श्रीराम एक शीत चांच भावे म्हणजे वर्ण पडे ठावे, जैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. श्रीराम देवी रचते आणि रचते देव प्रत्ययास येते, नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये. श्रीराम म्हणून रचते ते खचते, आपते आटून जाते, ते जई प्रकटोनी विरते वारही राये. श्रीराम अवकाश नाममात्र आहे, विचारिता न राही, यो पंचबुद्धी कराये तो करेना. श्रीराम ऐसा पाचा विस्तार नाशिवंत हा निर्धार, शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा. श्रीराम तो आत्मा गुणास कळेना, ज्ञानी विना अकळेना, म्हणून संत जना विचारावे. श्रीराम सज्जनाशी हे म्हणत की अविनाशी, जन्ममृत्यू आत्मयाशी बोलोचे नये. श्रीराम निराकारी दासे आकार, निराकार आणि आकार विवेक ओळखावा.
तैसे कथनी असे सदन नेटून पाहता भिन्न गगनानी वस्तू श्रीराम उपाधी योगीची आकाश उपाधी नसता निराभास निराभास ते अविनाश तैसे गगन श्रीराम आता असो विवंचना करून तुझे पाहता नासेना एकेकी अनुमान द्वितीय नावे श्रीराम जाणीजे हा विचार सार देहास अंत येता वायू जातो तत्वता हे नक्की म्हणाल तरी आता ससु श्वास धरावा श्रीराम श्वास पुनिता देह पडे हे पडता म्हणती उगेच पाहता मनुष्य दिशे विचार येता काही तमसे अव्यक्त भक्तीचे रचनाईसे ओळखावे श्रीराम करता आपण आईसे म्हणावे कधी आपण इच्छे सारखे व्हावे इच्छा सारखे न होता मानावे अवघेच व्हावं श्रीराम म्हणून करता नव्हे की आपण येथे भोगता करिता कोण हे विचाराचे लक्षण अविचार घडे श्रीराम अविचार आणि विचार प्रकाश अंधकार विकार आणि निर्विकार एक नव्हे की श्रीराम जेथे नाही वंचना तेथे काहीच चालेना प्रत्ययास बुद्धी न्याय अप्रत्यतो अन्याय दास परीक्षा नये काय नामाची श्रीराम दाता धन्य धन्य ओ निर्गुणेशी अनन्य आत्मनिवेदन मान्य परमपुरुष श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे नाम समास जय जय रघुवीर समर्थ। या लघुबोधामध्ये पंचभूताचा विचार त्या ठिकाणी असणारा सांगितलेला आहे। नामरूप आणि सारासार झालेला त्या ठिकाणी पंचभूताचा विचार याच्यामध्ये सांगितलेला आहे। तर जसं पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे जसे त्या ठिकाणी एक रूपाने झालेले आहेत तसे ते एक रूपाने त्या ठिकाणी काय जातात आटून त्या ठिकाणी जातात। विचारिता सज्जनाशी ते नसे की अविनाशी जन्म मृत्यू आत्मयाशी बोलोची नाही अशा पद्धतीनं या लघुबोधाचा विचार केल्यानंतर आत्मा असणारा त्या ठिकाणी तो निर्विकार आहे, शाश्वत आहे, अविनाशी त्या ठिकाणी आहे आणि जन्म मृत्यू तीत त्या ठिकाणी आहे। क्लेश युक्त त्या ठिकाणी आहे, क्लेश नियुक्त आहे, त्याच्या ठिकाणी क्लेश नाही, त्याच्या ठिकाणी जन्म नाही, मृत्यू नाही, अशा निराभास असणारा त्या ठिकाणी तो आहे। निर्गुण निराकार अशा पद्धतीने असणारा तो आत्मा आहे। निराकारी भाषे आकार आणि आकारी भाषे निराकार। निराकार आणि आकार विवेक ओळखावा, निराकार आणि आकार विवेकाने काय करायचा आहे तो ओळखायचा आहे। निराकार जाणावा नित्य, आकार जाणावा अनित्य, यास बोलीजे नित्यानित्य विचारणा। असा नित्य आणि अनित्य अशा पद्धतीने विचारणा बोलावा, तोच म्हणजे काय आहे तर त्या ठिकाणी आत्मा या असं लघुबोधामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। म्हणून ज्ञाता धन्य धन्य जो निर्गुणेशी अनन्य आत्मनिवेदन मान्य परमपुरुष। म्हणून जे ज्ञाते पुरुष आहेत ना त्या ठिकाणी ते कसे आहेत तर ते धन्य आहेत। जे निर्गुण आहे, निर्गुणाला ज्यांनी ओळखलं त्यांनाच त्या ठिकाणी अनन्य आणि आत्मनिवेदन भक्ती त्यांना म्हटले जाते, असं समर्थांनी आपल्याला या लघुबोधामध्ये सांगितलेलं आहे। पुंडरीक वरदा